हाय फ्रेंड्स, माझ्या मी अन्नपूर्णी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। फ्रेंड्स, थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि आज मी थंडीच्या दिवसांमध्ये खाण्यासाठी बनवणार आहे गाजरचा हलवा। आणि हा गाजरचा हलवा आज मी तुम्हाला एका नवीन पद्धतीने बनवून दाखवणार आहे। हा हलवा मी तुम्हाला न खिसता आणि न खवा वापरता बनवून दाखवणार आहे। तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा मी हलवा बनवण्यासाठी दूध आटून घेते। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते मी आता अर्धा होतपर्यंत आटून घेणार आहे। मी इथे दूध आटतपर्यंत काही बदाम कापून घेणार आहे। मी इथे हलव्यात घालण्यासाठी फक्त बदामच घेतलेले आहेत, पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मनुका घेऊ शकता, तुम्ही काजू घेऊ शकता, तुम्हाला जे हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता। मी बदामचे तुकडे करून घेत आहे। मी बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे, कारण मला अशा प्रकारे बदाम आवडतात तुकडे केलेले। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अजून मोठे तुकडे करून घेऊ शकता। माझे बदामाचे तुकडे करून झालेले आहेत। हे बदाम आता मी डिश मध्ये काढून बाजूला ठेवते, नंतर मी यांना वापरणार आहे। मी हलवा बनवण्यासाठी अर्धा किलो इथे लाल गाजर आणलेले आहेत। सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीच्या दिवसांमध्ये हे गाजर मार्केटमध्ये खूप मिळतात। शक्यतो हेच गाजर वापरा हलवा बनवण्यासाठी। या गाजरांमुळे हलव्याला खूप चांगला रंग पण येतो आणि खूप चांगली चव पण लागते। मी गाजर धुवून साफ करून घेतलेले आहेत। आता मी यांना सोलून घेणार आहे। हलवा बनवण्यासाठी गाजरांची जी सालं आहेत ती काढूनच घ्यायची। न सालं काढता गाजर घेऊ नका, त्यामुळे हलवा चांगला बनणार नाही। मी सर्व गाजरची जी सालं आहेत ती काढून घेतलेली आहेत। पहा, आता हे गाजर मी कापून घेणार आहे। आता मी तुम्हाला इथे गाजर कापून दाखवते की गाजर कशा प्रकारे कापायचे आहेत। मी इथे गाजराच्या डोक्याकडचा भाग कापून घेतलेला आहे आणि खालचा पण थोडासा भाग कापून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता मी या गाजराचे छोटे छोटे तुकडे करत आहे। मी इथे गाजराचे बारीक तुकडे करून घेत आहे, कारण गाजराचे बारीक तुकडे केल्यामुळे मला नंतर ते स्मॅश करताना त्रास होणार नाही आणि बारीक तुकडे केल्यामुळे गाजर पटकन पण शिजेल। मी इथे सर्व गाजर कापून घेतलेले आहेत आणि त्यांचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। पहा किती छान लालसर गाजर आहेत। आता हे गाजर मी शिजवणार आहे। त्या अगोदर आपण दूध पाहूया। मगाशी हा दूध आपण आटवायला ठेवला होता। पहा, दूध अर्धा झालेला आहे आणि घट्ट झालेला आहे। मी गॅस बंद करून आता दूध बाजूला ठेवते आणि कुकरमध्ये थोडंसं तूप घालते। तूप चांगलं गरम झाल्यानंतर आता मी यामध्ये मगाशी कापलेले बदाम घालणार आहे आणि हे बदाम मी गोल्डन ब्राऊन होतपर्यंत फ्राय करून घेणार आहे। जर तुम्ही काजू घेतले असतील तर तुम्ही काजू पण अशाच प्रकारे फ्राय करून घ्या आणि जर तुम्ही मनुका आणि पिस्ता घालणार असाल तर मनुका आणि पिस्ता नंतर तुम्ही हलव्यामध्ये घालू शकता, त्यांना फ्राय करायची गरज नाही। माझे बदाम चांगले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता मी त्यांना वाटीमध्ये काढून घेते। काढताना मी जो गॅस आहे तो बंद केलेला आहे, जेणेकरून जे माझे बदाम आहेत ते जास्त शिजू नयेत। बदाम फ्राय झालेले आहेत। आता कुकरच्या भांड्यामध्ये मी अजून थोडंसं तूप घालते आणि हे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये मी मगाशी कापलेले गाजराचे जे तुकडे आहेत ते घालणार आहे। हलवा बनवण्यासाठी शक्यतो साजूक तूपच वापरा। साजूक तुपामुळे हलव्याला खूप छान चव लागते। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा हलवा डालड्यामध्ये पण बनवू शकता, पण जी चव साजूक तुपाला आहे ती डालड्याला नाही। आता हे गाजराचे तुकडे मी तुपामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहे, त्यामुळे आपल्या हलव्याला खूप चांगली चव लागेल। सर्व गाजराचे तुकडे चांगल्या प्रकारे तुपामध्ये मिक्स झालेले आहेत। आता यामध्ये मी मगाशी आटवलेलं दूध घालणार आहे। तुम्हाला जो पिवळा रंग वर आलेला दिसत आहे तो कोणता फूड कलर नाहीये, तो तुपाचा रंग आहे। आता मी दूध, तूप आणि गाजर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आणि हे सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता मी कुकरला झाकण लावणार आहे आणि 3 शिट्या होऊन देणार आहे। फ्रेंड्स, आपला जो गाजर आहे तो चांगल्या प्रकारे आता शिजलेला आहे। पहा, माझ्या कुकरमध्ये मला 3 शिट्या घ्याव्या लागतात, पण असं होऊ शकते की तुमच्या कुकरमध्ये 1 शिटीमध्ये पण शिजेल। मग तुम्हाला ज्याप्रमाणे अंदाज असेल त्याप्रमाणे शिट्या घ्या आणि हा गाजर आहे तो शिजवा। आता मी जो दूध आहे तो थोडा आटवून घेणार आहे आणि दूध चांगला आटला की त्यानंतर मी जो गाजर आहे तो स्मॅश करणार आहे। दूध आटवूनच तुम्ही गाजर स्मॅश करा। जर तुम्ही दूध आटवला नाहीत आणि मग स्मॅश करायला गेलात तर जो दूध आहे तो बाहेर सांडेल। आता मी जो गाजर आहे तो स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घेणार आहे आणि एकदम हळूहळू स्मॅश करायचा, नाही तर जो दूध आहे तो तुमच्या हातावर उडेल आणि तुमचा हात भाजेल। आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला संपूर्ण दूध आटवून गाजर स्मॅश करायचा नाहीये। जर तुम्ही दूध आटवून गाजर स्मॅश करायला गेला तर तुमचा गाजर बिलकुल चांगल्या प्रकारे स्मॅश होणार नाही आणि त्याचबरोबर गाजर जो आहे तो खाली कुकरला सुद्धा लागेल। पहा, इथे मी गाजर स्मॅश केलेला आहे।
जेव्हा तुम्ही गाजर स्मॅश करता तेव्हा काळजी घ्या की यामध्ये मोठे तुकडे राहणार नाहीत, नाहीतर खाताना ते तुमच्या तोंडात येतील. म्हणून स्मॅश करून झाल्यानंतर एकदा गाजर चेक करा की कुठे मोठे तुकडे उरलेत का. गाजर स्मॅश केल्यानंतर गाजरमधलं जे दूध आहे ते आपल्याला संपूर्ण आटवायचं आहे. दूध संपूर्ण आटल्यानंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत. मी इथे 1 कप साखर घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीने साखर कमी जास्त करू शकता. मला इतकं गोड आवडतं म्हणून मी इतकी साखर घातलेली आहे. साखर मी आता चांगल्या प्रकारे गाजरमध्ये मिक्स करून घेणार आहे. जेव्हा तुम्ही साखर हलव्यामध्ये घालाल तेव्हा ते साखरेचं पाणी होईल आणि तुम्हाला ते पाणी पूर्णपणे आटवायचं आहे. तुम्ही पाहू शकता की मी हलव्यामध्ये साखर घातल्यानंतर साखरेचं कशा प्रकारे पाणी झालेलं आहे. आता हे सर्व पाणी मी आटवणार आहे. त्यासाठी मी जो गॅस आहे तो मोठा करते आणि मोठ्या गॅसवर जो साखरेचा पाणी आहे तो मी आटवणार आहे. साखरेचं जे पाणी आहे ते चांगल्या प्रकारे आटल्यानंतर मी यामध्ये 1 चमच वेलची पावडर घालणार आहे. वेलची पावडर हलव्यामध्ये नक्की घाला. वेलची पावडर घातल्यामुळे हलव्याला खूप चांगला वास येतो आणि खूप चांगली चव येते. आता मी यामध्ये मगाशी फ्राय केलेले बदाम घालणार आहे. आता हे बदाम मी चांगल्या प्रकारे हलव्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि थोडासा अजून हलव्यातला जो पाणी आहे तो आटून देणार आहे. फ्रेंड्स, हलवा तयार होण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. पहा, हलव्यातला जो पाणी आहे तो मी संपूर्ण आटवून घेतलेला आहे आणि जो हलवा आहे तो किती छान तयार झालेला आहे. आता हा हलवा खाण्यासाठी एकदम तयार झालेला आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते की हलवा कसा तयार झालेला आहे. पहा किती छान हलवा तयार झालेला आहे. जसा हलवा गाजर किसून घेतल्यानंतर तयार होतो तसाच हलवा गाजर स्मॅश करून घेतल्यानंतर तयार झालेला आहे. मग तुम्ही हा हलवा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की तुमचा हलवा कसा झाला. थँक्यू. बाय.